झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणेकरांना सध्या दिव्याखाली अंधार या म्हणीचा प्रत्यय येतोय। महापालिकेने मोठा गाजावाजा करून चकाचक पुणे ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। मात्र याला महिना उलटून गेला असला तरी महापालिकेच्या स्वतःच्या मुख्यालयातच कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। शहर स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने चकाचक पुणे ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। मात्र ही मोहीम किती फसवी आहे याचं उदाहरण पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये समोर आलेलं आहे। पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये म्हणजे महापालिका भवनामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी स्वच्छतेची काय अवस्था आहे ते आपण पाहू शकतो। हा जो कचऱ्याचा ढीग आहे तो पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील आहे। हा कचरा आणि ही अस्वच्छता ही दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे। आपण पाहू शकतो कचऱ्याचा मोठा ढीग या ठिकाणी पुणे महापालिकेच्या भवनामध्ये महापालिका भवनामध्ये पसरलेला आपण पाहू शकतो। हा जो कचरा आहे तो फक्त ऑफिस मधला कचरा किंवा ऑफिस मधलं जे वेस्ट असतं कागद असतील किंवा इतर कचरा असेल तो नाहीये, तर या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअरच्या बाटल्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी पडलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय दृश्यांमध्ये की बिअर आणि दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत। त्याचबरोबर सध्या गुटख्यावर जरी बंदी असली तरी गुटख्याच्या पुड्या देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने पडलेल्या आहेत हेही आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याचबरोबर सिगरेटची पाकिटं देखील या ठिकाणी पडलेली आहे। पुणे महापालिका भवनामधील ही दृश्य आहेत। महापालिका भवनाच्या मुख्य इमारतीमधील असं कचऱ्याचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पुणे महापालिकेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त चकाचक पुणे ही स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे आणि ही मोहीम वर्षभर चालणार आहे। या मोहिमेसाठी महापालिकेने मोठी प्रसिद्धी केलेली आहे, मोठी जाहिरातबाजी पुणे शहरभर केलेली आहे। मात्र त्यानंतर महापालिका भवनामध्येच या मोहिमेची काय अवस्था आहे हे आपण पाहू शकतो। महापालिकेची ही मोहीम जी आहे ती वर्षभर चालणार आहे, स्वच्छतेची मोहीम आहे। मात्र या मोहिमेचं पुणे महापालिकेच्या भवनामधलं मुख्य भवनामधलं काय दृश्य आहे, काय अवस्था आहे आपण ते पाहिलेलं आहे। महापालिका शहर स्वच्छतेसाठी जर एक विशेष मोहीम सुरू करत असेल वर्षभर चालवणारी, त्यानंतर महापालिका भवनात मुख्य इमारतीत जर अशी कचऱ्याची अवस्था असेल तर हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार अशातलाच हा प्रकार आहे असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।